ठाकूर त्यांच्याकडे आणखी काही तपशील आहे गणेश? सौरभ, अशोक चव्हाणांनी हा राजीनामा का दिला राज्यसभे संदर्भातली चर्चा तर आहेच, मात्र मागील अनेक महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून अशोक चव्हाण हे नाना पटोले यांच्या बरोबर त्यांचं समन्वय नव्हतं किंवा नाराजी होती. आपल्याला माहिती असेल की अशोक चव्हाणांचा हा रोष होता की नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणूनच सरकार पडलं. या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली गेली. याशिवाय विधान परिषद किंवा राज्यसभाच्या माजी निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे क्रॉस वोटिंग झाल्या त्या संदर्भात एक कमिटी बसवली गेली. कमिटीमध्ये अनेक चर्चा झाल्या होत्या. मात्र अशोक चव्हाणांचं स्पष्ट मत होतं की नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष या पदावरून काढा, त्यांना प्रदेश अध्यक्ष करा, अशी त्यांची मागणी होती, जी पक्षश्रेष्ठींनी मान्य केली नाही आणि यामुळेच हा पाऊल त्यांनी उचलला. नाना पटोलेंविरुद्धची जी भूमिका पक्षांतर्गत होती त्या संदर्भात वारंवार ते पक्षश्रेष्ठींशी बोलले होते, मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. म्हणून मागील काही महिन्यांपासून या चर्चा समोर येत होता की अशोक चव्हाण आता पक्षात थांबणार नाहीत. तसंच झालं. त्यांनी आज राजीनामा दिलाय. त्यांच्यासोबत काही आमदार आहेत, तेही राजीनामा देतील. आज देतील का नंतर हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अँटी डिफेक्शन लॉ लागू होईल आणि म्हणूनच राज्यसभेची जागा जर त्यांना मिळत असेल तर त्यांच्या विरुद्ध कारवाई जरी केली गेली तरीही अशोक चव्हाणांना कोणता फटका बसत नाही. मात्र इतर आमदारांना अँटी डिफेक्शनला सामोरं जावं लागू शकतं. म्हणून स्ट्रॅटेजिकली काही निर्णय घेण्यात येतील समर्थकांकडनं, समर्थक आमदारांकडनं, असं बोललं जात आहे. फक्त मराठवाड्याचेच नव्हे तर पूर्णा आणि इतर भागातले आमदार देखील अशोक चव्हाणांसोबत जाऊ शकतात अशी चर्चा आहे. एक मोठा कॅम्प अशोक चव्हाणांसोबत पक्षांतर्गत आहे. त्या कॅम्पमधील फक्त आमदारच नव्हे तर काही माजी नगरसेवक, काही कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते हेही जातील. म्हणून अनेक लोक आता आगामी काही दिवसांमध्ये भाजपच्या वाटेवर असू शकतात आणि मुख्य कारण अशोक चव्हाणांचं आहे ते नाना पटोलेंविरुद्धची नाराजी, त्यांचं आणि नाना पटोलेंच्या मधील वाद, ह्या सगळ्या कारणांमुळेच अशोक चव्हाणांनी हा निर्णय घेतला हे ते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतील किंवा सांगतील अशी माहिती आहे. मात्र अशोक चव्हाणांनी आपली भूमिका पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती आणि त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही, म्हणून हा निर्णय ते घेत आहेत अशी माहिती त्यांनी पक्षश्रेष्ठींना अद्याप कळवल्याचंही बोललं जात आहे. सौरभ, बरोबर. गणेश, सध्या आपण बघितलं तर अशोक चव्हाण यांनी स्वतःच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. आणखी काही नावं चर्चेत आहेत. कोण कोण अशोक चव्हाण यांच्यासोबत असू शकतं, त्याची काही नावं तुम्ही सांगू शकता? हे पहा, नावं तर भरपूर आता समोर येतात, कारण अशोक चव्हाणांसोबतचे किंवा जवळचे कोण आमदार आहेत, कोण कार्यकर्ते आहेत त्याची माहिती घेतली जाते. अनेक पत्रकार आता त्यांना फोन करतात. काही नॉट रिचेबल आहेत तर काही रिचेबल आहेत. म्हणून मराठवाड्यामधले आमदार असतील यात काही शंका नाही, कारण ते अशोक चव्हाण समर्थक आहेत. याशिवाय पुण्यातले काही आमदारांची नावं आहेत, मुंबईतले काही प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार, माजी नगरसेवक जाऊ शकतात. अशा अनेक नावांची यादी आता सर्क्युलेट होते. आता काँग्रेसलाही त्या यादी पोचल्या आहेत, कारण त्यांनाही त्याच्यावर काम करावं लागेल. म्हणून कोण कोण जाणार हे लवकरच, मात्र अद्याप तरी फक्त गणेश थोडंसं थांबवतो. रजत वशिष्ठकडे आणखी काही नवी माहिती आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. रजत.